हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा. तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत सांबार राईस, 1 पॉट सांबार राईस घरच्या घरी कसा करायचा. कसं असतं ना, आपण सांबार वेगळं करतो, त्याच्यानंतर आपण भात वेगळा करतो आणि ते खाताना आपण एकत्र करून खातो. पण आज दोन्ही पण आपण एकाच कुकरमध्ये करणार आहोत. तर अशी छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, जी माझी स्वतःचीच इन्व्हेंटेड रेसिपी आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वप्रथम ना, इथे मी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत. तर 1 कांदा उभा चिरून घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केल्यात, थोडी कोथिंबीर, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मूग डाळ आणि जो तांदूळ असतो तो इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर भाज्यांमध्ये शिमला मिरची, त्याच्यानंतर मटार आणि फरसबी आणि गाजर घेतलेलं आहे. तर अशी आपल्याला साहित्य पहिले रेडी करून घ्यायचं सगळं. त्याच्यानंतर इथे मी एक कुकर तापत ठेवला आहे. त्या कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. तर फोडणीमध्ये मी राई, जिरं आणि कसुरी मेथी पहिले घालून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित एकदम परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती एकदम लो करून टाकायची आहे. कुकर जेव्हा आपण पहिल्यांदा गॅसवर ठेवतो ना, तेव्हा आपल्याला हाय फ्लेमवर तो थोडासा हीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळं आपल्याला लो फ्लेमवरतीच फोडणी देऊन घ्यायची आहे. इथे ते तेलामध्ये सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ड्राय स्पायसेस घालून घ्यायचे, जसं की हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला आणि धनेपूड. आणि आपल्याला ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचे. आणि एकदा व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचे. ड्राय स्पायसेस घातल्यानंतर आपण जी फोडणी दिलेली असते ती व्यवस्थित परतून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्या बारीक चिरलेल्या भाज्या होत्या, आपल्या आवडीच्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. इथे मी वांगं टाकलेलं नाही आहे, कारण की आपण कुकरमध्ये करतोय तर 3 शिट्यांमध्येच वांगं पूर्ण त्याच्यामध्ये गळून जाईल. त्याच्यामुळे मी ते वांगं टाकलेलं नाही आहे. पण बाकीच्या ज्या माझ्या आवडीच्या भाज्या आहेत त्या मी सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात. आणि भाज्या टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे की भाज्यांना सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जी डाळ, मूग डाळ आणि जो तांदूळ भिजवलेला होता, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ जो भिजवला होता तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मसाले त्याला परतून घ्यायचे. तर आता मी 2 वाटी म्हणजे 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ, म्हणजे 2 वाटेभर आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे 4 वाटी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे सुहानाचा सांबार मसाला मी यूज करते, कारण आपण 1 पॉट सांबार राईस बनवतोय. तर
भात आपण परतला ना राईस की त्याच्यानंतरच हा सांबार मसाला टाकायचा आहे, म्हणजे ह्याचा जो स्वाद आहे तो खूप जास्त छान येतो. त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. 4 वाट्या आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण हाय करून घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. बघू शकता असाच रंग खूप सुंदर वाटतोय. तर आता इथे एक उकळी आलेली आहे, तर तेव्हा मी थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एकदा व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचंय आणि मग कुकरचं झाकण बंद करून घ्यायचंय. उकळी बघा किती सुंदर आलेली आहे. तर आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला तो शिट्ट्या झाल्यानंतर कुकर उघडून बघायचा आहे. तर काहीसं असं चित्र आपल्याला दिसतं जे खूप सुरेख दिसायला दिसतं आणि आपला सांबार राईस तयार झालेला आहे. तर ह्या सांबार राईसच्या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या आणि 1 पॉट सांबार राईस कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग ओव्हरऑल कसा वाटला हेही सांगा. आणि तुम्हीसुद्धा मी ज्या नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते ना त्या नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.